निफाड तालुक्यातील सोनेवाडी बुद्रुक येथील ओम नमो चैतन्य कानिफनाथ महाराज आश्रमात गुरुपौर्णिमेचा पावन उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। निफाड तालुक्यासह परिसरातील विविध गावांमधून तसेच दूरवरून आलेल्या हजारो भाविकांनी या सोहळ्यास उपस्थित राहून सद्गुरूंचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले। पहाटेपासूनच आश्रमात भाविकांचे आगमन सुरू झाले होते। आश्रमाचे प्रमुख श्री महंत दिगंबर गिरीजी महाराज अण्णा बाबा यांच्या पादुकांचे पूजन, गुरुवंदन, आरती तसेच विविध धार्मिक विधी विधिवत पार पडले। त्यानंतर भाविकांनी गुरुचरणी नतमस्तक होत दर्शनाचा लाभ घेतला। यावेळी श्री महंत दिगंबर गिरीजी महाराज यांनी आपल्या मार्गदर्शनातून गुरु शिष्य परंपरेचे महत्त्व विशद केले। मानव सेवा, सदाचार, भक्ती, संस्कार, प्रेम आणि बंधुभाव हीच भारतीय संस्कृतीची खळीक ओळख असून प्रत्येकाने आपल्या जीवनात या मूल्यांचा स्वीकार करावा असे आवाहन त्यांनी केले। त्यांच्या प्रवचनाचा लाभ उपस्थित भाविकांनी मोठ्या श्रद्धेने घेतला। उत्सवानिमित्त दिवसभर नामस्मरण, भजन, कीर्तन, सत्संग तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। संपूर्ण आश्रम परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता। भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने सर्व कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवत गुरुभक्तीचा अनोखा अनुभव घेतला। उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। तसेच भाविकांसाठी पिण्याचे पाणी, भोजन, वाहनतळ आणि इतर आवश्यक सुविधांची सुयोग्य व्यवस्था आश्रम प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती। या व्यवस्थेबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले। गुरुपौर्णिमेच्या या पवित्र सोहळ्यामुळे आश्रम परिसरात दिवसभर भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचे मंगलमय वातावरण अनुभवास आले। श्री महंत दिगंबर गिरीजी महाराज अण्णा बाबा यांच्या आशीर्वादाने जीवनात सकारात्मक ऊर्जा आणि नवचैतन्य प्राप्त झाल्याची भावना अनेक भाविकांनी व्यक्त केली। संत आणि सत्महापुरुषांनी आपल्या गुरुजनांच्या चरणी आपली दृष्टी अर्पण केलेली आहे। एक उदाहरण सांगतो तुम्हाला। आपल्या गुरुजींनी सांगितलं आपल्या शिष्याला की अरे जा भिक्षा मागून आण, आणि त्या स्त्रीच्या दारात जाऊन आले तर जागावला, अन्नपूर्णा सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धिर्दम भिक्षां देहि। भिक्षा मागितली, त्या स्त्रीने भिक्षा दिली। परत गुरुजींसमोर जाऊन ठेवली। गुरुजींनी इच्छा व्यक्त केली। गुरुजनांनी इच्छा व्यक्त केली। अरे अनेक असतात तर अनेक अजून इच्छा अजून असतात तर परत एकदा आपली प्रदत्त झोळी, प्रदत्त असलेली सिद्धीची असलेली झोळी आपल्या बरोबर घेतली गुरुजनांनी आणि परत त्या स्त्रीच्या दारात अलग झाला। अन्नपूर्णा सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धिर्दम भिक्षां देहि। भिक्षा। पण ती स्त्री म्हटली की अरे मी आता केलं काय, हा जगत व्यवहार आहे। एक वाक्य सांगू तुम्हाला, कुछ पाने केले, कुछ खोना पड, कुछ काहीतरी मूल्यवान आहे ते जर उपलब्ध करायचं असेल तर काहीतरी द्यावं लागेल। काही स्वस्त नाही नाही, काहीतरी मूल्यवान उपलब्ध करायचं असेल तर काहीतरी द्यावं लागेल तुम्हाला। आणि तिने सांगितलं काय देणार आहे तू? तिने सहज झाला, तुला सहज झाला। ती स्त्री नाही आहे, त्या स्त्रीचे नाव सरस्वती आहे। ती सरस्वती आणि स्वयं माया, ती ज्ञान आहे। त्या ज्ञानाने काय मागितलं माहिती आहे? अगोदर तुझा नेत्र दे, नेत्र दे मला। काय सर्व ते गोष्ट सांगू तुम्हाला, अतिशय मूल्यवान गोष्ट सांगू। या नेत्रांनीच मनुष्याला अगोदर दोष अनुभूतीला येत असतो। म्हणून तुकाराम महाराज असे म्हणतात, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती मायेच्या पती सोयरिया।